तुकाराम मुंडे यांचा दुसरा दणका. रामदेव बाबांनंतर आता या हिरोला अटक. पतंजलीनंतर या मोठ्या कंपनीचा खरा चेहरा उघडकीस जेव्हा तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हा लगेच रामदेव बाबांच्या पतंजलीवर धाड टाकून 73 लाखांचा जप्त केला होता. 2 ते 3 दिवसांपूर्वी ही बातमी व्हायरल झाली होती. तेव्हा लोक म्हणत होते की आता मुंडेंची पुन्हा बदली होणार, पण बदली झाली नाही. त्यांनी आता अशा एका कंपनीला हात घातलाय की ज्यामुळे एका हिरोचा विषय संपला. एक असा हिरो की ज्याला संपूर्ण देशात ओळखलं जातं, अशा हिरोचा आता विषय संपलाय. एक अशी कंपनी आणि तिची एक अशी वस्तू की जिची जाहिरात केल्यामुळे त्या हिरोचं आयुष्य त्या ठिकाणी धोक्यात जाणार आहे. तुम्ही बरोबर ऐकताय. गेल्या काही दिवसांपासून अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाशी संबंधित अनेक कारवायांची चर्चा राज्यभर सुरू आहे. विविध उत्पादनांची तपासणी, नमुन्यांची चाचणी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर FDA आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित उत्पादने मिळावीत यासाठी प्रशासनाने तपासणी मोहिमा अधिक वेगाने राबवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. दरम्यान आरोग्याशी संबंधित दावे करणाऱ्या जाहिराती, चमत्कारिक उपचारांचे दावे आणि उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत अनेक मुद्दे समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संबंधित अहवालांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही उत्पादनाविषयीचे दावे आंधळेपणाने स्वीकारू नयेत, तर अधिकृत माहिती आणि तपासणी अहवालांवर विश्वास ठेवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारच्या जाहिराती आणि आरोग्यविषयक मोठमोठ्या दाव्यांबाबत अनेक वर्षांपासून वाद निर्माण होत होते. काही दाव्यांवर न्यायालयांनीही कठोर निरीक्षण नोंदवले होते आणि संबंधित पक्षांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यामुळे ग्राहकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी परिस्थितीचा बारकाईने आढावा घेण्यास सुरुवात केली. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी निवडक अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार केली. तपासाशी संबंधित माहिती बाहेर जाऊ नये यासाठी अत्यंत गोपनीयता पाळली जात होती. समोर असलेली संस्था देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळखली जाणारी आणि प्रभावशाली मानली जात होती. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक नमुना आणि प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासला जात होता. कोणतीही चूक राहू नये यासाठी अधिकाऱ्यांकडून दिवसरात्र काम सुरू होते. त्या रात्री मंत्रालयातील FDA कार्यालयातील दिवे उशिरापर्यंत सुरू होते. फाईल्सची तपासणी, अहवालांचे विश्लेषण आणि पुढील कारवाईचे नियोजन यामध्ये संपूर्ण टीम व्यस्त होती. फाईल्सची तपासणी, अहवालांचे विश्लेषण आणि पुढील कारवाईचे नियोजन यामध्ये संपूर्ण टीम व्यस्त होती. पुढील काही दिवसात उघड होणाऱ्या घडामोडी राज्याच्या अन्न व औषध क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण करू शकतात, याची जाणीव सर्वांनाच होती. मुंडे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांचा आणि वितरण साखळीचा सविस्तर आढावा घेतला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनांचा पुरवठा होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडे होती. त्यानुसार पुढील कारवाईची रणनीती आखण्यात आली आणि मग तो दिवस उजाडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. काही पथके गोदामांमध्ये पोहोचली, तर काहींनी वितरक आणि विक्री केंद्रांवर तपासणी सुरू केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली. मुंबईतील एका मोठ्या वितरण केंद्रात अधिकारी दाखल होताच कागदपत्रांची तपासणी आणि साठ्याची पडताळणी सुरू झाली. त्याचवेळी पुण्यासह इतर शहरांमध्येही तपासणी पथके सक्रिय झाली. संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. कोणत्याही कंपनीकडे किंवा व्यक्तीकडे पाहून नव्हे, तर उपलब्ध पुरावे, नियम आणि कायद्याच्या आधारेच कारवाई करायची. तपासणी दरम्यान आढळणारी प्रत्येक बाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यभर सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण या विषयांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली.
मात्र तुकाराम मुंडे यांची कारवाई केवळ एका कंपनीपुरती मर्यादित राहिली नाही. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात राज्यभर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या विविध तपासणी मोहिमा अधिक वेगाने राबवण्यात आल्या. अधिकृत माहितीनुसार भिवंडी परिसरातील एका गोदामावर करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मिथेनॉल रसायनाचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर संबंधित साठ्याचा वापर आणि त्याची कायदेशीर स्थिती याबाबत पुढील तपास सुरू करण्यात आला. याशिवाय राज्यातील विविध भागात अन्नपदार्थ, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर उत्पादनांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी संशयास्पद साठा जप्त करण्यात आला, तर काही प्रकरणांमध्ये नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. जळगाव, सोलापूर, बीड आणि इतर जिल्ह्यांमध्येही प्रशासनाने तपासणी मोहिमा राबवत अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी केली. मुदतबाह्य किंवा नियमांचे उल्लंघन करणारी उत्पादने आढळल्यास त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात आली. या सलग कारवायांमुळे राज्यभरातील अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या मोहिमांमधून दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे. वर्ध्यातील एका प्रसिद्ध दुग्धजन्य उत्पादन केंद्रात तपासणी दरम्यान स्वच्छता आणि नियम पालनासंदर्भात काही त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले. त्यानंतर संबंधित संस्थेला आवश्यक सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आणि पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमांमध्ये उत्पादन केंद्रे, गोदामे, वितरक आणि विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. विविध प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून काही प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे. या सलग कारवायांमुळे अन्न सुरक्षा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पद्धतींवर आता अधिक कठोर नजर ठेवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र यानंतर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यामुळे. उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये केले जाणारे आरोग्यविषयक दावे, सेलिब्रिटींची जबाबदारी आणि ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता या विषयांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केल्याची चर्चा सुरू झाली. शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगन किंवा अमिताभ बच्चन यांसारखे सेलिब्रिटी जर खोटे दावे करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करत असतील तर आता त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. कोट्यावधी चाहते सेलिब्रिटींवर विश्वास ठेवून उत्पादने खरेदी करतात. मग उत्पादन भेसळयुक्त किंवा आरोग्यासाठी घातक निघाल्यास जबाबदारी फक्त कंपनीचीच का? मुंडे यांच्या मते करोडो रुपये घेऊन जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनी उत्पादनाची सत्यता तपासणे आवश्यक आहे. भ्रामक औषधे, आरोग्याला हानिकारक पेये किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला: जाहिरातीतील चमत्कारी दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. उत्पादनावरील लेबल व घटक नीट वाचा. कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुले आणि वृद्धांसाठी औषधे घेताना जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. नेहमी नोंदणीकृत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही उत्पादनाबाबत शंका असल्यास FDA कडे तक्रार नोंदवा. तक्रार निवारणासाठी नवीन व्यवस्था देखील लवकरच सुरू होणार आहे. मुंडे साहेबांचा हा निर्णय जनतेच्या आरोग्य आणि पैशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र नागरिक म्हणून आपली जबाबदारीही तितकीच मोठी आहे. कोणतीही वस्तू किंवा औषध खरेदी करताना घटक, उत्पादन, तारीख आणि एक्सपायरी डेट तपासा. टीव्हीवरील चमत्कारी जाहिराती किंवा सेलिब्रिटींच्या प्रचारावर आंधळा विश्वास ठेवू नका. ते जाहिरात करतात पैशासाठी, तुमच्या आरोग्यासाठी नाही. आयुर्वेदिक किंवा स्वदेशी उत्पादन घेताना अधिकृत परवाना आणि मान्यता आहे का हे नक्की तपासा. जर तुम्हाला भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा खोटे दावे करणारे उत्पादन विकले जात असल्याचे आढळले तर घाबरू नका. FDA कडे ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा. संबंधित पथक त्वरित कारवाई करू शकते. कोणत्याही आजारावर स्वतःच्या मनाने किंवा जाहिराती पाहून औषधे घेऊ नका. नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुंडे साहेबांचे हे पाऊल तुम्हाला कसे वाटले? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.